पोहे, उपीट, उपमा खाऊन कंटाळा आला तर आपण इथे बनवतो आज ही मसाला शेवई. आणि ट्रस्ट मी, तुम्ही ही मसाला शेवई खाल्ली ना की तुम्ही नूडल्स वगैरे खायचं विसरून जाल. अतिशय फुलतात या शेवया, त्याचबरोबर चिकट नाही बनत. मसाल्याचं योग्य प्रमाणात कोटिंग लागतं, भाज्या मस्त दिसतात उठून. तर या सगळ्या टिप्ससकट ही मसाला शेवईची आपण रेसिपी बघतोय. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आपण ना शेवईच्या उपम्याची रेसिपी याआधी बघितलेली आहे, लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की बघा. पण आज आपण ना हा उपम्याला एक मस्त ट्विस्ट देणार आहोत आणि मसाला शेवई कशी बनवायची ते बघणार आहोत. डब्यामध्ये किंवा सकाळी नाश्त्यामध्ये काही ना काही वेगळं खायची इच्छा होत असते. तर ही ना अतिशय सोपी रेसिपी आहे आणि मुख्य म्हणजे चवदार लागते. तर सगळ्यात आधी अर्थातच शेवया घ्यायच्या. याला काही ठिकाणी बोटवे पण म्हटलं जातं. आणि तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता हे असंच भाजून घ्यायचं. आणि इथे तुम्ही बघू शकाल शेवयांना मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. छान दिसतात, एकसारख्या भाजल्या गेलेल्या आहेत शेवया. खूप जास्त रोस्ट नाही करायचा, काळपट रंग होईपर्यंत. आता गॅस करूयात बंद आणि हे बाजूला ठेवूयात. आता शेवईला फोडणी देऊयात. तर त्यासाठी तेल केलेलं आहे गरम. यामध्ये घालूयात जिरं. जिरं फुललं पाहिजे. जिरं छान फुललं की बारीक चिरलेला लसूण. लसूणही हलकासा परतून घेऊया. लसूण हलकासा परतत आला, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये घालूयात हिंग आणि बारीक चिरलेला कांदा. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता इथे कांदा हलकासा परतत आला, तुम्ही बघू शकाल. अगदी सोनेरी करायची गरज नाही. हलकासा मऊ झाला की यामध्ये घालूयात भाज्या, ज्यामध्ये जाईल मका आणि गाजराचे तुकडे. आणि हे छान परतून घेऊयात 2 ते 3 मिनिटं. इथे मका आणि गाजर एक 2 ते 3 मिनिटं हलकेसे परतून झालेले आहेत. ओव्हरकुक करायची गरज नाही. आता यामध्ये घालूयात ढोबळी मिरची बारीक चिरलेली आणि टोमॅटो चिरलेला. आता हेही भाज्या एकत्र 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ. भाज्या छान परतून झाल्या की आता यावर घालते मी थोडंसं मीठ, म्हणजे भाज्यांना चव लागते. खूप मीठ आत्ता घालायची गरज नाही, जस्ट भाज्यांपुरतं एक 2-3 चिमूट मीठ घालायचं. मिक्स करूया. आणि आता या ज्या शेवया आपण भाजून घेतल्या होत्या यामध्ये घालूयात. 1 मिनिट परतूया. तुम्ही विचार करत असाल मसाला शेवई मी म्हणते मसाला घातलाच नाही आहे. मसाला घालणार आहे, पुढे घालणार आहे. त्याचं कारणही पुढेच सांगते. पण अशाच छान छान टिप्ससाठी ना, आणि तुम्हाला जर येणारे व्हिडिओ मिस नसतील करायचं तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि या शेवया हलक्याशा परतत आल्या की यामध्ये घालूयात गरम पाणी. खूप पाणी घालायचं नाही आहे. शेवया जेमतेम सोक होतील इतकंच पाणी आपण यामध्ये घालतो. तुम्ही बघू शकाल फक्त शेवया तरंगल्यात पाण्यामध्ये. आता यामध्ये झाकण ठेवूयात आणि एक 3 ते 4 मिनिटं शिजवूयात. पूर्ण ड्राय होईपर्यंत शिजवायची गरज नाही. हलक्याशा शिजत आल्या की मग पुढची स्टेप करूया. आणि शेवया गरम गरम असताना त्यावर गरम पाणीच घालायचं, थंड पाणी नाही घालायचं. थंड पाणी घातल्या तर शेवया छान अशा फुलत नाहीत. तुम्ही बघू शकाल शेवई मस्त फुलून वर आलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात मसाले, ज्यामध्ये मी घालते गरम मसाला, धणेपूड आणि आपलंच मधुराज रेसिपीचं लाल तिखट. तुम्हाला हवं ते मसाल्याचा वापर तुम्ही इथे करू शकता. चवीपुरतं मीठ. आणि हे करूयात मिक्स. खाली पाण्याचा अंश आहे, तुम्ही बघू शकाल. पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब झालेलं नाही आहे. आता
आता तुम्ही विचार करत असाल की मसाला मी आधी का नाही घातला. सो मसाला मी सगळ्यात शेवटी घातला. याचं कारण असं आहे, जर आपण भाज्यांमध्येच मसाला घातला ना तर जो भाज्यांचा जो नैसर्गिक रंग आहे ना तो पूर्ण बदलतो. आता तुम्ही बघाल आपण मसाला नंतर घातला आहे तर गाजर आहे त्याचा जो केसरी रंग आहे तो तसाच आहे, टोमॅटो लालच दिसतंय, शिमला मिर्च हिरवीच दिसते. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याने तो पदार्थांची चव पूर्ण बदलते. आता मसाला छान कोट झालेला आहे या शेवईमध्ये. आता पुन्हा मी यावर ठेवते झाकण आणि 1-2 मिनिटं फक्त शिजवून घेऊ. आता या शेवया आणखी एक 4 ते 5 मिनिटं मी वाफवून घेतलेल्या आहेत मसाला घातल्यानंतर. आहा हा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल मस्त वाफ आलेली आहे. शेवया छान अशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत, अजिबात लपलपीत झालेल्या नाही आहेत आणि त्याचबरोबर शिजल्या आहेत. मसाल्यांचं परफेक्ट कोटिंग बसलेलं आहे. भाज्यांचा जो मूळ रंग आहे तो असाच टिकलेला आहे. मस्त. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, करूयात मिक्स. क्या बात. आणि इथे आपला हा शेवईचा उपमा बनवून आहे तयार. आता हा आहे ना मस्त मसालेदार होतो, भाज्या भरपूर आहेत त्यामुळे पौष्टिक आहे. तुम्हाला स्वतःला ब्रेकफास्टसाठी, मुलांना डब्यासाठी हे एक अप्रतिम रेसिपी आहे. तोच म्हणजे हिरव्या मिरचीचा जर मसाला शेवई खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. चिकट नाही होणार, छान मोकळी सुटसुटीत ही शेवई होते. मसाल्याचं छान कोटिंग राहतं आणि भाज्यांची जी चव आहे, रंग आहे ते असाच टिकून राहतं. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.